नमस्कार. आज आपण मेहंदी आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक इतर वनस्पतींपासून हेअर मास्क कसा बनतो ते शिकूया. मेहंदीचे झाडे काटेरी असते. मेहंदीची झुडपे 1.5 ते 3 मीटर उंच वाढतात. मेहंदीची पाने उन्हात प्रथमतः सुकवून घ्यावी. ती पाने पूर्णतः सुकल्यावर मिक्सरमध्ये दळून घ्यावी. त्याची थिन अशी पावडर बनवून घ्यावी. मेहंदीची पाने ही लांब सडक काळेभोर चमकदार केस होण्यासाठी उपयुक्त आहेत. पावडर सुद्धा यूज करू शकतो. आवळ्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. टोनर म्हणून ते काम करते. आपल्या स्काल्पला जी खाज येते ती खाज कमी होण्यास सुद्धा आवळा पावडर महत्त्वाची आहे. केसांची मजबूती करण्यासाठी हा आवळा मेहंदीसोबत आपण वापरू शकतो. सोबत आपण कढीपत्ता चूर्ण हे वापरू शकतो. कढीपत्ता चूर्ण हे अँटीऑक्सिडंट तसेच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे कंडिशनिंग म्हणून काम करते. सोबत जास्वंद चूर्ण हे फाटे कमी करण्यात मदत करते. रक्तपुरवठा आपल्या स्काल्पला जास्त होण्यासाठी जास्वंद चूर्ण वापरू शकतो. स्मूथनेस जो हवा आहे तो जास्वंदीमुळे आपल्याला अशा प्रकारे मेहंदी पावडर, जास्वंद पावडर, आवळा पावडर आणि कढीपत्ता पावडर एकत्र करून आपण आज हेअर मास्क बनवूया. मेहंदी 4 भाग घ्यावी. सोबत 2 भाग जास्वंदी पावडर, 2 भाग आवळा पावडर आणि 2 भाग कढीपत्ता पावडर एकत्र करावी. त्याच्यामध्ये थोडे पेस्ट बनेल अशा प्रमाणात पाणी मिक्स करावे. थिक अशी पेस्ट बनवून घ्यावी. शक्यतोवर हे मिश्रण लोखंडी भांड्यामध्ये मिक्स करून घ्यावे. रात्रभर हे मिश्रण लोखंडी भांड्यात कव्हर करून ठेवावे. त्याला थोडासा काळपट हिरवा कलर येतो. सकाळी उठल्यावर हे मिश्रण आपण केसाला लावून घ्यावे आणि स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यावे. असे लांब सडक चमकदार सिल्की केसांसाठी हा हेअर मास्क नक्की ट्राय करा.